संभाजीनगरात विद्यार्थ्यांचं आंदोलन हे स्थगित करण्यात आलंय। राज्यामध्ये 5 ठिकाणी हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेत गोंधळ झाला। संभाजीनगरमधल्या विद्यार्थ्यांचं अभिजित दिपके सोबतचं हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय। पुढच्या 8 दिवसात परीक्षा घेण्याचा निर्णय व्हावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। परीक्षेमध्ये नेमकी गडबड झाली होती, कुठे माऊस काम करत नव्हता, कुठे कीबोर्ड काम करत नव्हता, अशा तक्रारी आलेल्या आहेत। विद्यार्थी आंदोलनाला बसले होते आणि या आंदोलनाच्या सगळ्यात मोठं यश आहे की कोर्टाने देखील त्याची दखल घेतली आहे आणि आता सगळ्या विद्यार्थ्यांनी ठरवलंय की 1 आठवडा रिक्वेस्ट अल्टिमेट देणार आहेत। सोबतच 1 आठवड्यात काही निर्णय नाही झाला तर योग्य ते आंदोलन देखील करण्यात येणार आहे। तिकडे नाशिकमध्ये आज सकाळी 11 वाजता संजय राऊतांच्या उपस्थितीत शालिमार परिसरातल्या शिवसेना कार्यालयापासून महापालिकेपर्यंत खड्ड्यांच्या मुद्द्यावरून जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। यावेळी मोठ्या प्रमाणावर ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते तसंच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे। आज ठाकरे गटाचा नाशिकमध्ये मोर्चा निघणार आहे। अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। खड्ड्यांसाठी ठाकरे गट हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि सकाळी 11 वाजता संजय राऊतांच्या उपस्थितीत हे आंदोलन होणार आहे।